तुलाच फोन केला तर रे मी लय टेन्शन मध्ये थोडस. काय झालं? तुझे एक जवळचा मित्र आहे त्याच्यामुळे तुलाच फोन केला मी. तुलाच सांगायचं होतं हे नवऱ्याचं रोजचं घरचं रे लय त्रास दिलेला आहे बाबाने. वैताग आलाय. असंच काहीतरी गोष्टीहून त्रास देतोय. मग मला म्हणे की असं ऐकत नाही तू असं तसं लोकांना सांगू राहील. मग तेच थोडं तुला सांगायचं होतं. बोल ना नेमकं काय होतंय भाऊ? तुला तर माहिती आहे करण परिस्थिती माझी कशी आहे. प्रॉपर्टी आहे सगळं सुख आहे रे मला. म्हणजे घरदार आहे आणि पैसा वगैरे सगळे फिरणं आहे त्याचं काही टेन्शन नाही मला. पण मग मेन मूल बाळ आहे ना त्याचं मला प्रॉब्लेम. माणूस येतो खातो पितो त्याची मजा मस्ती करतो. तू कुठं मी कुठं. मी इकडं झोपल तो तिकडं झोपल. त्याला काही गोष्टीला हे नाही ना हे तू काहीतरी पाहिजे ना. म्हणून तुला सांगितलं मी तू जवळच आहे तुला बोलावलं की काहीतरी प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढ. माझा मित्र आहे मेडिकलवाला तो देईल. त्याच्याकडे जायचं तो देईल काय पाहिजे ते. पण तू सांग ना त्याला. हा मी सांगतो त्याला फोन करून सांग. पण निघल का याच्यात काहीतरी? हा निघल नक्की निघल. तो एखाद्या डॉक्टरकडे पाठवेल तो डील करून. त्या माणसाला काही गोष्टीत हे नाही रे. म्हणजे कसं आले का लगेच दारू पिल आपलं एन्जॉय मस्ती करू नये बस झोपल. त्या गोष्टीचं त्यांना येडच नाही. त्या गोष्टीबद्दल ते मला विचारतीच नाही. ते लोक पण कसं विचारतात मुलबाळ नाही म्हणून थोडं त्रास होतो काहीतरी. नाही डील करून तो त्याच्याकडे मी फोन करतो त्यांना जा त्याच्याकडे तुम्ही. ही प्रॉपर्टी काय करायची मला. उद्या आपण गेलो तर सगळं मुलांचंच राहील ना. बरोबर. म्हणून थोडाफार विचार केला. म्हणून तू म्हटलं सांगू तुला. तूच काहीतरी याच्यावर निर्णय घेशील. हां चालेल ना. जा तिथं फोन करतो तिथं सांगतो त्यांना. फरक पडेल का? हां नक्की पडेल. सांगा काय काय प्रॉब्लेम आहे देतील ते. बघते आज करते काय ते ट्राय झालं तर नशिबाने बरंच आहे. ठीक आहे चांगलं. बघू मग आता. हां चालेल जाऊ का मी? हा काही चहा पाणी नाही घेतलं? चहा नाही घेत मी येते संध्याकाळी तुझ्याकडे ते नसतं तुला कॉल करते. हां चालेल. मग बघू काय त्यांचं मग बघल तुला सांगल झालं तर बरंच होईल. हां ठीक आहे चालू. हा मित्र एक देवासारखा आलाय. बघू आता त्याला सांगितलं मनातली गोष्ट झाली तर बरीच होईल. झालं तर नशीबच. करते काहीतरी आज. चला जाते. बाबा आला वाटतं घरी. हाय का आज? हाय कोण? सोडा माझा स्वयंपाक केलाय? केलाय. हे काय अवसन आहे रोज रोज पाणी आण प्यायला. तुला समजत नाही का? त्याच्यातले सुख आहे ना. नवरा बाळ काही नाही काही त्याच्यात सुख नाही. कशाला पाहिजे बोल बाळा तुला. हा मासं हे पिऊन फिरायला लाज वाटली पाहिजे. तू पाणी आण गुपचूप. पाणी आण. लय जास्त चारा चारा करायला लागले. एवढंच सुख फक्त दारू मध्ये बाकी काय. त्या डोक्याला ताण आहे माणसाचा. उद्योग मंत्री आता अशी गोळी नाही घेते तो. अशी बरोबर घेईल. चला त्याच्याने पावर आली ना मग कायम गोळ्या टेन्शनच. चला आता पाकिट लपून ठेवते ना. पाणी. हा कोणाच फोन काय आला असेल मित्रांचाच. ये प्यायला. कट करा फोन. घरी फोन बाहेर फोन. तू बोल ना ग. एवढं चालू. घे थोडं अजून प्यायचं ना. नाही बस. आला मित्रांचा फोन. झाला स्टोन ये आणि जेवायला वाढ. ताने पाहिजे. जेवायला काय बनवायचंय का? जेवायला बनवायला नाही का मग तू बाहेरून खाऊन येता रोज. आले का पडले मग काय बनवू? बाय हे मी काय म्हणतो आज जेवण राहू दे. आज आहे ना आज वेगळा मूड आहे माझा. कसला मूड आहे आज? असं माझ्या मध्ये ना वेगळी पावर आली.
दोष आलाय. खरंच का? हा, एक काम कर, आपण सगळं राहू आणि मस्त आता बेडरूम मध्ये जाऊ. चला ना. चालेल ना? चालता येईल का? हा, चालता येईल ना. मग चला मग. रोज पिऊन पडायची, आज कमी पिलेली दिसती. कमी पिलेली. अरे आज मजाच करू. चल चला. चल. चालता येईल ना? हा, अरे जोश आलाय. चल, आज तुझी ख्वाहिश पुरी करू. चला. आज माझं लय जोश आलाय. भारी वाटलं ना? हा. दिवसातून. अगं, इच्छाच होत नव्हती माझी, दारू प्यायचो, पडून राहायचो नाही का. पण आज इच्छा झाली माझी, एकदम तरतरी आली नाही का. भारी वाटलं लय दिवसातून आज. किती म्हणजे किती वर्ष आलं लग्नाला? अवघं किती, आता 10 वर्ष झाले ना. एवढ्या वर्षातून विचार करा, आजच फक्त आपण गेलो. हा ना. भारी वाटलं. हा, तुला मस्त वाटतंय ना आता? मला भारी वाटतंय. हा 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 हा, भारी वाटलं. मस्त मजा आली आज. तुम्हाला आली का? मग मला आता तुला पोरगा भेटेल 100%. भारी ना. पाहिजे होतं मला. किती वर्षाचं चाललं होतं मनात विचार. भारी वाटलं पण.